मी ज्या भागात राहतो त्या भागात गावाकडं आमच्या एक म्हण आहे, देणं ना घेणं रातभर येणं, अशा प्रकारची ती म्हण आहे. आणि त्या म्हणीचा आता प्रत्यय येतो नरहरी झिरवळांचा तो कथित व्हायरल व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर. देणं ना घेणं रातभर येणं म्हणजे वस्तुस्थिती आहे, परफेक्ट ही म्हण झिरवळांना मॅच होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की नरहरी झिरवळ हे एक पोशाखावरून सुसंस्कृत वाटत असलेला मंत्री नेता. आता हे सगळं होत असताना आत्तापर्यंत आपण अनेक मंत्र्यांची, अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांची, अनेक स्थानिक पुढाऱ्यांची जी प्रकरणं आणली किंवा जी प्रकरणं बाहेर आली त्याच्यामध्ये त्या मंत्र्यांचे कुठल्या तरी महिलांबरोबर, मुलींबरोबर, स्टाफबरोबर वेगवेगळे जे संबंध नैतिक अनैतिक आणि त्याच्यातून झालेले गैरव्यवहार, त्याच्यातून झालेल्या घटना, असं सगळं बघितलेलं होतं. मात्र नरहरी झिरवळ हा थेट IPL खेळणारा मंत्री निघाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय गडी म्हणजे आतापर्यंत म्हणजे अशा माणसाचं काही येऊ शकणारच नाही अशी जी काही शाश्वती होती की राजकारणात टोपी वगैरे घातलेला माणूस म्हणजे फारच इमानदार किंवा अगदीच सोज्वळ माणूस असतो. तर नरहरी झिरवळ म्हणले असा काय तुम्ही गैरसमज आमच्याबद्दल करून घेऊ नका, आम्ही सुद्धा अशातले नाही, आम्ही सुद्धा क्रिकेटर आहोत आणि आम्ही सुद्धा पहिल्या बॉलवर छक्का मारू शकतो. तर नरहरी झिरवळांनी ते करून दाखवलं. आता विषय असा आहे की त्याच्यानंतर नरहरी झिरवळांनी कॅमेऱ्यासमोर येऊन असंही सांगितलं की ते कथित आहे आणि तो एक कटाचा भाग आहे. 10.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, साधारणतः 10 मिनिटं 30 सेकंद वगैरे. आणि त्याच्यामध्ये नरहरी झिरवळ तर किती कटाचा भाग आहे हे सांगत असताना तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतं की आदरणीय मंत्री महोदय त्या खोलीत येतात, फ्रेश होतात, लांबकी पॅन्ट काढतात, आखूड पॅन्ट घालतात, स्वतःची टोपी अशी काढून त्या खुंटेला तिथं अडकवतात आणि मग छानपैकी तो जो कोण तथाकथित बॉलर आहे ज्याच्या बॉलिंगवरती झिरवळांनी षटकार मारला आहे तो बॉलर तिथं झोपलेला आहे. आणि मग ते तिथं शेजारी बसतात, मोबाईल बघतात, काही साधारणतः जनतेची कामं वगैरे त्यांना करायची असतील त्याच्यामुळे ते आधी मोबाईल बघितलं कोणाचं काय मेसेज वगैरे आलेत का, मग पुढं झिरवळांच्या त्या काही कामक्रीडाच्या वगैरे ते काही दिसत नाहीत त्याच्यात स्पष्ट, पण ते साधारणतः दिसतंय. पांढरं शुभ्र ब्लँकेट जे सरकारी बंगल्यातलं आहे ते पांघरून घेतलंय. आणि हे सगळं शूट केलंय कोणी, तर तोच पवन यादव जो त्याच्यातला तृतीयपंथी आहे, जो परिवर्तन केलेलं लिंग परिवर्तन करून तृतीयपंथी झालेला आहे. हे सगळ्यात ह्याच्यामध्ये तृतीयपंथ्यांचा कुठंही अवमान होणार नाही ह्याची काळजी आपण सगळ्या बातमीदारांनी घेतली पाहिजे. तर हा ट्रान्सजेंडर आहे, यानं लिंग परिवर्तन केलेलं आहे, त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि हा जो पवन यादव आहे तो तिथं झिरवळांच्या संपर्कात अनेक दिवसांपासून होता अशी माहिती मिळते. आता या पवन यादवच्या ह्या झिरवळांकडे वेगवेगळ्या मागण्या होत्या असंही कळतं आहे. म्हणजे बऱ्याच मागण्या होत्या असं कळतं की म्हणजे अगदीच नातं वगैरे जोडण्याच्या वगैरे अशा प्रकारचं. आता तो थोडासा त्याचं ऑपरेशन झाल्यामुळं, त्यानं लिंग चेंज केल्यामुळं, लिंगाचं बदल केल्यामुळं जरा थोडासा आकर्षित दिसत असावा. नरहरी झिरवळांची विकेट काय अशी सहजासहजी पडलेली नाही आहे, कारण त्या खोलीमध्ये नरहरी झिरवळ हे मंत्री आहेत आणि ते बघतायत की एक व्यक्ती, ज्या त्या व्यक्तींचा ना कौटुंबिक ना कुठलाही संबंध नाही आहे, तो झिरवळांच्या बेडवरती पडलेला आहे. मग तिथला वेटर, तिथं सेवा देणारा कामगार येतोय, तो त्या मटणाचं ताट ठेवून जातोय, थोडीशी लाल कलरचं कसलं तरी औषध पण ठेवून जातोय. हे सगळं झिरवळांच्या समोर चाललंय. आणि याच्यापेक्षा पुढं काय, तर तो जो पवन यादव आहे त्याचा भाऊ समोर बसून हे सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. आता याच्यात एक गंमत झाली, याच्यातला ॲक्टर भारी होता. म्हणजे पवन यादव आहे ना, त्याने अगदी परफेक्ट ॲक्टिंग वटवली, पण यांचा कॅमेरामन लोकांची निराशा करणारा होता. कारण झिरवळांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे म्हटलं की इनबॉक्स गच्च भरलं होतं, जरा व्हिडिओ देता का वगैरे अशा पद्धतीनं. पण म्हणजे अर्थात इंटरेस्टिंग वाटत होतं लोकांना, पण कॅमेरामन खराब होता मित्रांनो, त्याच्यामुळं नाराजी झाली लोकांची. हा चेष्टेचा भाग झाला मित्रांनो. पण महाराष्ट्राची प्रतिमा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राकडे पाहिलं, त्याच्यानंतर त्यांचा वारसा सांगणारे हे झिरवळ यांनी मात्र ना त्या पदाची गरिमा राखली
ना या महाराष्ट्राची गरिमा राखली. दुर्दैवानं बघा की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन होतं आणि त्यांच्या पक्षाला जणू काय घरघर लागली आहे. एकीकडे नेत्यांचीही घरघर लागली, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचीही घरघर लागली आणि तिसऱ्या बाजूला असे ज्यांचं वय 66 आहे, 66 इन द सेन्स 66 वय आहे त्यांचं, त्यांच्या वयात सुद्धा 66 आहे, डबल छक्का आहे, त्या झिरवळांना IPL खेळावं वाटलं ह्या वयामध्ये. आणि ते म्हणतात की ते घडवून आणलेलं आहे, आणलेलं असू शकतो. समोर आल्यानंतर ते अर्धनारी त्याच्याकडे बघून झिरवळांचा तोल सुटलेला असू शकतो, पण याच्यामध्ये स्वतःची प्रतिमा, पक्षाची प्रतिमा, राज्याची प्रतिमा, ह्या सगळ्या प्रतिमा मलिन होत असताना सुद्धा हे माशे कॅमेऱ्यासमोर येतात, बोलतात की ह्याच्याशी माझा काहीच संबंध नाही, हे मला अडकवण्याचा प्रयत्न आहे. जिथं अडकवण्याचा प्रयत्न होतोय, साधी सोपी कॉमन गोष्ट आहे की तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला पोलीस संरक्षण आहे, अशा लोकांना तुम्ही दरवाजाच्या बाहेर ठेवू शकता आणि तुम्ही सांगताय अडकवण्याचा प्रयत्न होतो. हे सगळं तुमच्या समोर चाललंय. तो माणूस शेजारी येऊन तुमच्या जो कोणतो आहे पवन, तो येऊन बसतोय, तो त्याचे कपडे उतरवतोय, तो स्वतः उठून उतरवलेल्या कपड्यांच्या अवस्थेत तसाच उठतो आणि लाईट बंद करतोय. हे सगळं कॅमेऱ्यात कैद झाल्याच्या नंतर सुद्धा झिरवळांच्या धाडसाला मात्र मानलं पाहिजे. म्हणजे मुळात त्यांचं हे मूळ धाडसच एवढं मोठं आहे की कदाचित त्यांचा गैरसमज असा असावा की महिलांच्या बाबतीत जर आपण काही केलं तर महिलांकडून आरोप होतात, महिलांचे गुन्हे दाखल होतात. त्याच्यामुळे ते म्हटले असतील की आपण जरा सगळ्यांपेक्षा वेगळा प्रयोग करू. त्याच्यामुळे झिरवळ कदाचित ह्या गोष्टीला बळी पडलेले असू शकतात. आणि ठीक आहे, ते म्हणतात की मी काहीच केलं नाही, तर तिथं काहीच करण्यासारखी परिस्थिती पण नाही आहे झिरवळ साहेब. विषय असा आहे की तुम्ही जे केलंय ते मात्र महाराष्ट्राला काळिमा फासणार आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या मुख्यमंत्र्यांच्या या मंत्रिमंडळाला ह्या मंत्र्यांनी, ह्या राजकीय पुढाऱ्यांनी अक्षरशः काळिमा फासण्याचं काम सुरू केलं आहे. पक्षावरचं अजितदादा होते तोपर्यंतचं नियंत्रण असणं आणि त्याच्यानंतर आता अचानक सुनेत्रा पवारांवरती जी जबाबदारी पडली आणि त्याच्यानंतर खरात महाराजांचं कांड झालं, त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरांची विकेट गेली, त्याच्यानंतर आता झिरवळ येत आहेत पुढं. म्हणजे खूप कठीण परिस्थितीतून जात असतानाच त्यांच्यावरती सुद्धा हे खूप मोठ्या प्रकारचे आघात आहेत. आणि याच्यामध्ये कोणीही कोणाला काही ट्रॅप केलेलं नाही, काही नाही. गावाकडच्या भाषेत शेवट ह्या व्हिडिओचा करावा, अंगात मस्ती आहे. अजून सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर झिरवळांच्या अंगातला जो किडा आहे तो त्यांच्या त्या जागरण गोंधळातल्या डान्समध्येच दिसून येत होता. ठीक आहे, लोकांना वाटायचं साधा माणूस आहे, इतका साधा की त्यानं बाई माणसाशी पंगा घ्यायचं ठरवलं नाही, अतिशय साध्या माणसाशीच काय असेल ते आपलं बॅटिंग बॉलिंग जे काय असेल ते करून टाकूयात. तर ह्या झिरवळांनी जे हे केलेलं कृत्य हे महाराष्ट्राला काळिमा फासणार आहे आणि अशा मंत्र्यांवरती हाकलपट्टी होणं हे गरजेचंच आहे. याच्यानं महाराष्ट्राची प्रतिमा डागाळलेली आहे, पक्षाची प्रतिमा डागाळलेली आहे. येणाऱ्या काळात ह्या प्रकरणात नेमकं काय होतं, ह्या पवन यादवची मागणी काय आहे, तर माझी अशी माहिती आहे की तो झिरवळ यांच्याकडून कुठलं तरी एखादं पद मागत होता, एखाद्या कमिटीवरती बसवा म्हणत होता, किंवा पैसे कमवण्याचे जे वेगवेगळे सोर्स आहेत ते निर्माण करून द्या म्हणत होता. याच्या पुढं ती IQ माहिती आहे, ती सत्य असत्य असू शकत नाही, असू शकते. IQ माहितीमध्ये असंही ऐकायला मिळतं की हा पवन यादव झिरवळांना लग्नच करा म्हणत होता, अशी IQ माहिती आहे. बघू आता झिरवळांच्या प्रकरणात काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल. परंतु या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा.